नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 कैरी घेतलेल्या आहेत. तोतापुरी कैरीचं पण तुम्ही बनवू शकता, पण थोडा आंबटपणा येण्यासाठी मी एक साधी कैरी असते ती पण वापरलेली आहे. दोन्ही कैऱ्या आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घालून घेतलेले आहेत. आता आपण याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. मग आपण कैरीची साल सेपरेट करून त्याचा गर सेपरेट करून घेणार आहे. गूळ आणि वेलची पावडर टाकून मग आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर आता आपण याच्या अगोदर शिट्ट्या करून घेऊया. कैरी आपली छान शिजलेली आहे. त्याचा गर आपण सेपरेट करून घेऊया. त्यातली कोय असते ती बाजूला करून घेऊया. याच्यामध्येच आपण गूळ घालून घेणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडत असेल त्या प्रमाणात त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता. गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालते, पण मी गुळाचंच बनवणार आहे. त्याच्यामध्येच आपण वेलचीची पावडर पण घालणार आहे. थोडंसं गरम असतानाच याच्यामध्ये आपण गूळ घातला की छान मिक्स होऊन जाईल, म्हणून मी याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. आता थोडंसं चमच्याने मिक्स करून ठेवून देऊया. कैरीमध्ये मी गूळ, काळं मीठ, वेलची पावडर घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर हे आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे. तुम्ही थोडंसं थंड पाणी ॲड करून पिऊ शकता. कैरीचं पन्ह मी ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला जर असं घट्टसर आवडत असेल तर तसंही तुम्ही पिऊ शकता, पण मी थोडंसं असं सरबतसारखं बनवणार आहे, पातळवालं. थंड पाणी घालून घेते मी याच्यामध्ये. छान असं ढवळून घेऊया आपण. थंडगार असं कैरीचं पन्ह माझं बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही ही कैरीचा सीझन संपण्याच्या आधी कैरीचं पन्ह बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.